नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, आताच पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे, ते शेतकऱ्यांना जे नुकसान झालं आहे, ते शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठीचा नवीन जी-आर आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बघा, आजचा जी-आर 18 सप्टेंबरचा बघा, जी-आरचं टायटल आहे, राज्यात परभणी, सातारा व सांगली जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत. बघा, शासन निर्णय काय म्हणताय? जून 25 ते ऑगस्ट 25 या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी आणि पुणे विभागात, सातारा व सांगली या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 136,03,99,000 एवढे रुपये एवढा निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली. बघा, या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना ज्यांचे पंचनामे झाले आहे, त्यांना सरकारने मदत जाहीर केलेली आहे. बघा, ही कशा प्रकारे जिल्हा आहे ते आपण आता पाहून घेऊया. बघा, विभाग जसं की छत्रपती संभाजीनगर पहिला, यात परभणी, कालावधी आहे जून, जुलै, ऑगस्ट, प्रस्तावाचा दिनांक, शेतकऱ्यांची संख्या दिली आहे, किती बाधित झाले, किती हेक्टर बाधित झाले आणि त्यानुसार किती लक्ष निधी देण्यात आलेला आहे. बघा, एकूण विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगरचं जर शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 3,68,530 हेक्टर पाहिलं तर दिलेले आणि जे पैसे पाहिले तर ते 1,28,055 एवढा लक्ष निधी दिलेला आहे. दुसरा जर आपण विभाग पाहिला तर पुण्यामध्ये सातारा आणि सांगली ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाबद्दलचं इथं विवरण दिलेलं आहे पुणे विभागामधलं. इथे पण सेम बाधित शेतकऱ्यांची संख्या 2,52,147 आणि इतर लक्षनिधी आहे 1,36,003 समथिंग. बघा, ह्या ज्या जिल्ह्यांना सरकारने नुकसान भरपाई दिलेली आहे त्या जिल्ह्यांचा आजच्या जी-आरमध्ये उल्लेख केला आहे, ते मी आज तुम्हाला सांगतोय. उद्याच्या जी-आरमध्ये जे बाकीचे जिल्हे असतील त्यांचा लवकरच येईल. तरी अशाच प्रकारचे जी-आर रिलेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.